नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, SNA स्पर्श महाराष्ट्र या पोर्टलवर हस्ताक्षर प्रोसेस पूर्ण करण्यासंदर्भात सर्व अनुदानित व जीप शाळेतील मुख्याध्यापकांना सूचना प्राप्त झालेल्या आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण SNA स्पर्श पोर्टल यावर डिफॉल्ट पासवर्डने लॉग इन करणे, SMC अध्यक्षांची हस्ताक्षर प्रोसेस पूर्ण करणे, तसेच नवीन पासवर्ड सेट करणे याविषयी लाईव्ह डेमोसह सखोल माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे. सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करून घेणार आहोत आणि सर्च बारमध्ये टाईप करणार आहोत SNA स्पर्श महाराष्ट्र. SNA स्पर्श पोर्टल असं मी इथे टाईप करून घेतलेलं आहे. आता आपल्याला वरच SNA फायनान्शियल डिपार्टमेंट अशी वेबसाईट दिसत आहे. या वेबसाईटला आपण टच करून घेणार आहोत. SNA स्पर्श महाराष्ट्र या पोर्टलवर आपण आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा यूजर इंटरफेस दिसतो आणि आपण बघू शकता की इथे उजव्या कोपऱ्यामध्ये वर आपल्याला लॉग इन हे बटन दिसत आहे. तर ते बटन मी आता दाबून घेणार आहे. आपल्याला यूजर ID, असिस्टंट यूजर ID आणि पासवर्ड तसेच कॅप्चा या गोष्टी टाकून लॉग इन करायचं आहे. इथे आता आपल्याला आपल्या HOD मार्फत एजन्सी युनिक कोड प्राप्त झालेला असेल. जर एजन्सी युनिक कोड आपल्याला प्राप्त झाला नसेल तर तो आपण आपल्या HOD कडून प्राप्त करून घेऊ शकता. तो इथे आपण यूजर ID म्हणून टाकणार आहोत. त्यानंतर आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड हा जर तुम्ही पहिल्यांदा लॉग इन करत असाल तर आपल्याला FINAL@123 म्हणजेच final@123 हा डिफॉल्ट पासवर्ड वापरून तसेच कॅप्चाचं उत्तर टाकून आपल्याला लॉग इन व्हायचं आहे. काही वेळा फार कठीण आन्सर असते तर त्यावेळी तुम्ही हे बाजूला ॲरोचं बटन दिलं आहे ते दाबून कॅप्चा चेंज करून घेऊ शकता. चला तर मी इथे कॅप्चाचं उत्तर टाकून घेतो आणि लॉग इन हे बटन दाबून घेतो. आपण पाहू शकता की अशा प्रकारे मी पासवर्ड चेंज करण्याच्या प्रोसेसपर्यंत पोहोचलेलो आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम इथे पासवर्ड चेंज करून घ्यायचा आहे. इथे दोन प्रकारे आपल्याला पासवर्ड चेंज करायचा आहे. पहिलं तर आहे आपल्याला चेंज सेल्फ पासवर्ड, हे आपण इथे पाहू शकता. तर आपल्याला इथे एकदा पासवर्ड ठेवून पुन्हा तोच पासवर्ड खाली टाईप करायचा आहे. आणि दुसरा म्हणजे मुख्याध्यापक म्हणून आपल्याला चेंज असिस्टंट पासवर्ड याची सोय दिलेली आहे. तर आपल्याला मुख्याध्यापक पासवर्डसुद्धा इथे टाकून सेट करून घ्यायचा आहे आणि नंतर सबमिट हे बटन आपण दाबून घेणार आहोत. चला तर मी माझा पासवर्ड तसेच SMC अध्यक्षांचा पासवर्ड इथे ठेवून घेतो आणि त्यानंतर सबमिट करून पासवर्ड मी सेट करून घेतो. नवीन पासवर्ड त्याला कन्फर्म करून पुन्हा एकदा तोच पासवर्ड, तसेच इकडे चेंज असिस्टंट पासवर्डमध्ये सुद्धा न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड टाकून घेतलेला आहे. आता मी हे सबमिटचं बटन दाबून घेतो. पासवर्ड आता सेट केलेले आहे ते माझ्याकडे लिहूनसुद्धा पाहिजे, कारण पुढची प्रोसेस करण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा लॉग इन व्हायचं आहे. त्यावेळी आपल्याला डिफॉल्ट पासवर्ड वापरता येणार नाही. आता चेंज केलेले पासवर्ड मुख्यत्वे जो आपल्याला पहिला दिसत आहे चेंज सेल्फ पासवर्ड याला वापरायचा आहे. असिस्टंट पासवर्डची आपल्याला गरज पडत नाही, पण दोन्ही पासवर्ड हे जवळपास सारखेच असावे, थोडासाच त्यात बदल असावा. तर आपण बघू शकता अशा प्रकारे नवीन पासवर्ड सेट झालेला आहे. आता मी लॉग आउट होऊन नवीन पासवर्डने लॉग इन होतो आणि लॉग इन हे बटन मी आता दाबून घेतो. तर आता आपण SNA स्पर्श इथे लिहिलेलं पाहू शकता. सिंगल नोडल अकाउंट SNA याच्या डॅशबोर्डवर आपण पोहोचलेलो आहोत. आता आपल्याला प्रोसेस क्रमांक 2 म्हणजेच हस्ताक्षर जी प्रोसेस आपल्याला अप्रूव्ह करून घ्यायची आहे, SMC अध्यक्षांची हस्ताक्षर प्रोसेस पूर्ण करून घ्यायची आहे. त्यासाठी मी आता इथे जो मेनू बार आपल्याला दिसत आहे होमच्या खाली, त्यात पहिल्याच क्रमांकावरती आपल्याला हस्ताक्षर असं दिसत आहे. ते बटन मी त्याच्या पुढील ॲरोचं बटन मी प्रेस करून घेतो. आता यात आपल्याला A आणि D म्हणजे एजन्सी डिक्लेरेशन, अप्रूव्हल डिक्लेरेशन, डिटॅच एजन्सी यापैकी आपल्याला पहिल्या क्रमांकाचं पर्याय निवडून घ्यायचं आहे, म्हणजेच एजन्सी डिक्लेरेशन.
आता आपल्याला इथे माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. इथे आपण वाचू शकतो की ई हस्ताक्षर डिक्लेरेशन यामध्ये आपल्याला ई हस्ताक्षर डिक्लेरेशन करण्याचा फॉर्म आलेला आहे. हा फॉर्म आपल्याला भरून घ्यायचा आहे. फॉर्म भरताना आपल्याला इथे एक कोड येणार आहे. तो कोड आपल्याला भरून घ्यायचा आहे. तो कोड ड्रॉपडाऊनमधून निवडून घ्यायचा आहे. ड्रॉपडाऊनमधून निवडलेल्या कोडमध्ये काहीही बदल करायचा नाही. त्यानंतर आपले SMC अध्यक्ष हे गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे का, तर इथे बाजूला ॲरोचं बटन तुम्हाला दिसणार नाही, कारण आपण मोबाईलवरून काम करत आहोत. पण जेव्हा तुम्ही कम्प्युटरवरून काम कराल तेव्हा तुम्हाला इथे ड्रॉपडाऊनमध्ये यस किंवा नो हे ऑप्शन दिसेल. तर इथे नो असं निवडून घ्यायचं आहे, कारण बहुतेक शाळेचे SMC अध्यक्ष हे गव्हर्नमेंट एम्प्लॉई नसतात. आणि जर ते असतील तर तुम्ही इथे यस निवडून त्यांचा शालार्थ सेवार्थ जो ID असेल तो इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला आधारप्रमाणे त्यांचं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे, त्यांचं म्हणजेच SMC अध्यक्षांचं, आणि इथे त्यांचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. तसंच डेसिग्नेशनमध्ये त्यांना आपण SMC चेअरमॅन असं आपण टाकणार आहोत. SMC चेअरमन म्हणून आपण इथे टाकणार आहोत. त्यानंतर आपल्याला इथे कोड टाकून घ्यायचा आहे. आपला पिनकोड 6 अंकी पिनकोड इथे टाकणे आवश्यक आहे. ऑफिस ॲड्रेसमध्ये तुम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असं आपला गावाचं नाव सह ॲड्रेस टाकून घेऊन नंतर आपल्याला इथे जे डिक्लेअर एजन्सी हे बटन दिसत आहे निळ्या रंगाचं, ते बटन आपण इथे प्रेस करून घेणार आहोत. एकदा का हे बटन आपण प्रेस केलं की त्यानंतर आपल्याला इथे आपली माहिती दिसणार आहे आणि इथे आपल्याला व्ह्यू PDF हे ऑप्शन दिसत आहे. ते व्ह्यू PDFचं ऑप्शनमध्ये जाऊन आपल्याला ई हस्ताक्षर डिक्लेरेशनची प्रोसेस कंप्लीट करायची आहे. तर मी हे संपूर्ण माहिती भरून घेतो आणि पुढील प्रोसेस कशी करायची ते तुम्हाला समजावून सांगतो. तर आपण बघू शकता की ई हस्ताक्षर डिक्लेरेशन फॉर्म आपण भरलेला आहे आणि डिक्लेअर एजन्सी हे आपण बटन दाबून घेतल्यानंतर आपल्याला इथे एंट्रीज दिसत आहे. एंट्रीजमध्ये आपलं नाव, आपलं पद, त्यानंतर इथे DDO कोड आणि इतर संपूर्ण माहिती आपण पाहू शकतो. पण आपला जो ई हस्ताक्षर डिक्लेरेशन फॉर्म आहे त्याचं स्टेटस आपण इथे पाहिलं तर आपल्याला इथे पेंडिंग फॉर E-साईन असं दिसत आहे. तर म्हणजेच E-साईन ही प्रोसेस आपल्याला कंप्लीट करायची आहे. ती कशी कंप्लीट करायची चला आता बघूया. तर इथे आपल्याला लास्टमध्ये एक PDFचं चिन्ह दिसत आहे. हे PDFचं चिन्ह आपल्याला तिथे टच करून ओपन करून घ्यायचं आहे. चला, आपल्याला अशा प्रकारे इथे एक डॉक्युमेंट दिसणार आहे. डिक्लेरेशनच्या ठिकाणी आलेलो आहो. इथे आपल्याला डॉक्युमेंट प्रिव्ह्यू दिसणार आहे. त्यासाठी आपल्याला हे ओपन करून घ्यायचं आहे. जर आपण कम्प्युटरवर काम करत असू तर इथे आपल्याला संपूर्ण माहिती दिसणार आहे. त्यानंतर खाली बघा, प्रोसेस टू E-सिग्नेचर हे निळ्या रंगाचं बटन इथे दिसत आहे आणि त्याच्यापुढे 3 ऑप्शन दिसत आहे. त्यातलं आपण OTP आणि आय हॅव रीड या चेकबॉक्सला क्लिक करून घ्यायचं आहे. चेकबॉक्स क्लिक करून घेणार आहोत आणि प्रोसीड टू E-साईन हे बटन, निळ्या रंगाचं बटन आपण दाबून घेणार आहोत. तर आपण अशा पद्धतीने आधार नंबर आणि OTPच्या माध्यमातून आपली E-साईनची प्रोसेस कंप्लीट करणार आहोत. आपल्या SMC अध्यक्षांचा 12 अंकी आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि आधार OTP हे सिलेक्ट राहू देऊन इथे गेट OTP हे बटन आपण दाबणार आहोत. त्यानंतर आपल्या SMC अध्यक्षांच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर OTP येणार आहे. तो OTP आपल्याला भरून घ्यायचा आहे. तर जो OTP येणार आहे तो आपल्याला खाली टाकून घ्यायचा आहे. इथे एंटर युअर OTPमध्ये टाकून चेकबॉक्सवर क्लिक करून त्यानंतर सबमिट हे बटन आपण दाबून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला शेवटी मेसेज येणार आहे. तो मेसेज मी तुम्हाला दाखवून देतो. सर्वात शेवटी आपल्याला E-साईन कंप्लीटेड सक्सेसफुली असा मेसेज येणार आहे आणि आपलं जे कार्य आपण करणार होतो ई हस्ताक्षर प्रोसेस ते पूर्ण झालेलं आहे. तर अशा रीतीने तुम्हीसुद्धा तुमच्या शाळेचं E-साईन सक्सेसफुली कंप्लीट करून घेऊ शकता आणि पुढील इन्फॉर्मेशन आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. सध्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.